ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। अकारण करुणावरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या असीम कृपेने तसेच परमपूज्य ब्रह्मलीन स्वामीजींच्या अनुपम अनुग्रहाने चालू वर्षी फाल्गुन वद्य प्रतिपदा ते अष्टमी पर्यंत आपण श्री ज्ञानोबरायांचं वाङ्मयीन अपत्य चांगदेव पासष्टी या ग्रंथरत्नाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होत आहोत। वस्तुतः या वर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्षात उपस्थित राहून सेवा करण्याची अपेक्षा होती, परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ते करणं शक्य नाही। म्हणून आपण या ऑनलाईन पद्धतीने ही सेवा या ठिकाणी करत आहोत। चालू वेळेला ज्या ग्रंथरत्नाचं आपल्याला चिंतन करायचं आहे त्या ग्रंथरत्नाचं नाव आहे चांगदेव पासष्टी। या ग्रंथरत्नाला चांगदेव पासष्टी नाव का पडलं या संदर्भामध्ये काही थोडंसं चिंतन करणं हे आवश्यक आहे। यामुळे संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय तसेच श्री चांगदेव महाराज यांच्या चरित्राचा थोडासा विचार हा मी आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपणासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय। वारकरी संप्रदायामध्ये असलेले जे काही संत आहेत यामध्ये प्रमाणभूत संत मांदियाळीच्या यादीमध्ये संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांचा देखील क्रमांक आहे। किंबहुना ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया हे जे चिंतन केलेले आहे की हा भागवत धर्माचं जे मंदिर आहे, मानवतेचं जे मंदिर आहे, या मंदिराचा पाया साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबाराय आहेत। आणि तुका झाला से कळस तुकोबाराय या भागवत धर्म मंदिराचे कळस आहेत। तर या मंदिराला रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे असे श्री निळोबाराय आहेत। या निळोबारायांनी आपल्या गाथेमध्ये जे श्री चांगदेव महाराजांचं चरित्र व्यक्त केलेलं आहे त्या अभंगांच्या आधाराने श्री चांगदेव महाराजांचं चरित्र थोडंसं व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो। त्यांचा पूर्व इतिहास असा आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये नारायण डोह या नावाचं गाव आहे आणि त्या गावी मुधोपंत नावाचे एक यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते। ते गावचे कुलकर्णी होते आणि त्यांच्याकडे ग्रामलेखनाचं काम होतं।
म्हणजेच पांडेपण करत होते. आचारशील असं घराणं, या घराण्यामध्ये पंचमहायज्ञ हे रोज नित्य नियमाने होत असत. आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना पंचमहायज्ञ कोणती आहेत आणि ती का करावीत या संदर्भामध्ये चिंतन करून आलेलो आहोत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नित्य नियमाने हे पंचमहायज्ञ असावेत असा शास्त्र संकेत आपल्याला पाहायला मिळतो. या घराण्यामध्ये रोज पंचमहायज्ञ केले जात असत आणि हे मुधोपंत उत्तम कुलवान असून त्यांचं शीलही चांगलं होतं आणि त्यांचं वैदिक पद्धतीने विवाह होऊन त्यांची धर्मपत्नी ही गरोदर झाली. शास्त्रोक्तरित्या गर्भाधान झालं होतं. भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की संस्कार संपन्न भारतीय संस्कृती आहे. अन्य संस्कृतींचा विचार करत असताना त्यामध्ये संस्कारांना विशेष स्थान नाही, परंतु भारतीय संस्कृती मात्र संस्कार संपन्न आहे. किती संस्कार आहेत या संदर्भामध्ये शास्त्रकारांमध्ये मतभेद आहेत. कुणी 40 म्हणतात, कुणी 36 म्हणतात. कलियुगामध्ये प्रचलित संस्कारांचा विचार करत असताना 16 संस्कार आहेत, परंतु 16ही आता पूर्ण होत नाहीत. जन्म घेण्यापूर्वी काही संस्कार आहेत, जन्मानंतर काही संस्कार आहेत आणि मृत्यूनंतर असलेला एक शेवटचा संस्कार आहे. असे एकंदरीत ते 16 ठरतात. संस्कारांना महत्त्व याकरता आहे की जितके संस्कार त्या जीवनावर अथवा व्यक्तीवरती केले जातात तितकं त्याचं मूल्य हे वाढत जातं. कदाचित मी मागे दृष्टांत सांगून आलो असेल. पुनरुक्तीचा दोष ओढवून पुन्हा सांगतो. एका व्यक्तीने किराणा दुकानातनं 50 रुपये किलो याप्रमाणे हरभरे विकत घेतले. ते हरभरे घरी आणले, स्वच्छ केले, रात्रभर पाण्यामध्ये भिजवले. दुसऱ्या दिवशी त्या हरभऱ्यांना फोडणी दिली, त्यामध्ये अनेक पदार्थ एकत्र केले, मिसळवले आणि सुंदर बनलेली उसळ घेऊन ज्यावेळेला तो एका उद्यानाच्या जवळ बसला, त्यावेळेला 50 रुपये किलो याप्रमाणे आणलेले हरभरे थोडे थोडे करून विकत असताना त्याला त्याच हरभऱ्यांचे 200 रुपये मिळाले. मला प्रश्न असा विचारायचा आहे, 50 रुपये किलो हरभऱ्याचे 200 रुपये झाले कसे? तर त्याचं एकच उत्तर आपल्याला देता येईल की त्या हरभऱ्यांवरती यांनी केलेले संस्कार आहेत. त्या हरभऱ्यांवर जितके संस्कार घडत गेले तितकं त्या हरभऱ्यांचं मूल्य वाढलं. हे जसं आहे त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये सुद्धा जितके संस्कार होत जातील तितकं मानवी जीवनाचं मूल्य हे वाढत असतं. म्हणून संस्कारांची आवश्यकता आहे. किंबहुना संस्कार शब्दाची व्युत्पत्ती शास्त्रकारांनी अशी केली आहे, योग्यतां चादधानाः क्रियाः संस्काराः इत्युच्यन्ते, की ज्याच्यामुळे योग्यता ही प्राप्त होते त्याला संस्कार असं म्हणा. किंबहुना संस्कार प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये, वीरमित्रोदया नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये संस्कार प्रकाश हा एक भाग आहे. त्यामध्ये असं चिंतन केलेलं आहे, संस्कारः स भवति यस्मिन् जाते पदार्थो भवति कस्यचित् अर्थस्य योग्यः, की ज्याच्या केल्याने किंवा जी क्रिया केल्याने पदार्थ एका विशिष्ट योग्यतेला प्राप्त होतो त्याला संस्कार असं म्हणायचं आहे. संस्काराची 2 महत्त्वाची अंग आहेत, गुणाधान आणि दोषापनयन. काही सद्गुणांचं आधान त्या ठिकाणी करणे आणि दोष निरस्त झाले पाहिजे, दोष काढून टाकणे, हे संस्कारांचं महत्त्व आहे. म्हणून उत्तम संतती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर शास्त्रकारांनी योग्य मुहूर्तावर गर्भाधान संस्कार करायला सांगितलेला आहे.
मुधोपंतांनी शास्त्रोक्तरित्या गर्भाधान केलंय. यानंतर उपाध्यायांना बोलावून पुंसवन नावाचा संस्कार देखील केलेला आहे. पुंसवन संस्कार या शब्दाचा एक सामान्य अर्थ असा आहे की मंत्राने गर्भाला पुरुषाचा आकार देणे. आणि या सर्व गोष्टींचा परिणाम की मरुदगणच या मातेच्या उदरी प्रगट झालेले आहेत. त्याचं कारण असं की पूर्वी इंद्राने या मरुदगणांना काही सेवा सांगितली, परंतु मरुदगणांकडनं अनवधानाने लक्षात न आल्याने ती सेवा घडली नाही. आणि इंद्राला असं वाटलं की हा आपला उपमर्द करतोय, उद्धट झालाय, म्हणून त्या इंद्राने शाप दिला की तू मृत्यूलोकामध्ये मानवाच्या रूपाने जन्माला येशील. त्यावेळेला हा शाप ऐकल्यानंतर मरुदगण घाबरून गेला, शरण गेला. मग इंद्राने त्याला उशाप दिला की भगवान महाविष्णू आपल्या भगिनी योगमायेसह मृत्यूलोकामध्ये जेव्हा मानवाच्या रूपाने अवतीर्ण होतील तेव्हा ती योगमाया म्हणजे मूळ माया असलेली मुक्ताबाई हेच तुझी गुरु होऊन तुला मुक्त करतील. आणि असा तोच मरुदगणाचा अवतार म्हणजेच चांगदेव महाराज आहेत. या मरुदगणांची उत्पत्ती कशी आहे, श्रीमद भागवताच्या 6 स्कंधामध्ये याचं स्वतंत्र चिंतन आहे. तो भाग निराळा आहे. असो, या चांगदेव महाराजांचा जन्म एकवीसशे वर्षापूर्वी म्हणजे शालिवाहन शकाचे 200 वर्षापूर्वी झाला असं मानावं लागेल. का? कारण मुक्ताबाईचा अनुग्रह ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्यांचं वय 1400 वर्षांचं होतं आणि मुक्ताबाईचं वय त्यावेळेला फक्त 14 वर्षांचं होतं. मग असे हे कुलदीपक चांगदेव महाराज हे ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा त्यांचं सौंदर्य फारच होतं. किंबहुना पुरुषाचे जेवढे 32 लक्षणं शास्त्रकारांनी सांगितलेत त्या सर्व लक्षणांनी चांगदेव युक्त होते. आता हे 32 लक्षणं कशी असतात हा सामुद्रिक शास्त्राचा विषय आहे. मुळात असं आहे की चांगदेव महाराजांचं चरित्र असेल किंवा चांगदेव 65 असेल, हा सर्व विचार 7 दिवसांच्या प्रवचनामध्ये पूर्णतः बसवणं हे फारच कठीण आहे. फक्त वरवरचे शेंडे खुडत आता पुढे जाणं एवढंच आहे. असो, या चांगदेवांकडे डोळ्यांनी पाहिलं की मन मोहून जात असे. मग त्यांचे अनुलोमन, सीमंतोन्नयन, जातकर्म हे संपूर्ण विधी करून नामकरणही केले. ते दिसायला खूप चांगले होते म्हणून आईबापांनी त्यांचं नाव चांगदेव असं ठेवलेलं आहे. चांग या शब्दाचा अर्थ चांगला असा होतो. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं तुकोबरायांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की कीर्तन हे चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून हा जीव हरिरूप होत असतो. चांग शब्दाचा अर्थ मी सांगतोय. आणि देव हा शब्द जो आहे दिवू प्रकाशने या धातूपासून निर्माण झालेला आहे. जो शोभणारा आहे, दिव्यती इति देवः, प्रकाशते इति देवः, राजते इति देवः, जो चांगला शोभणारा आहे, सुंदर आहे, तो चांगदेव आहे. मग पुढे या चांगदेवांचं निष्क्रमण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, चौलकर्म हे सर्व संस्कार झाले. व्रतबंध झाला, दीक्षा, गायत्री, संध्याकर्म हे सर्व वैदिक पद्धतीने उत्तम रीतीने केले गेलं. चांगदेव हे बुद्धिमान होते म्हणून त्यांनी संध्यापाठ जो आहे तो एकदा गुरुमुखातून ऐकला आणि 3 आवृत्त्या दिल्या की लगेच पाठ होत असे. किंबहुना कोणताही श्लोक, गद्यखंड
हा 3 वेळेला म्हटला की त्यांच्या मुखोद्गत होत असे. म्हणून या चांगदेवांना शिकवण्याकरता उपाध्यायांना देखील त्रास पडत नसे. उपाध्याय या शब्दाचा अर्थ गुरुजी. ज्ञानकांड, उपासनाकांड, कर्मकांड असे वेदाचे जे काही 3 भाग आहेत, हे तिन्ही भाग चांगदेवांनी अगदी लवकर अवगत केले. षडंगासह 4 वेद, 6 शास्त्र यांचा अभ्यास चांगदेवांनी अनुभवपूर्वक केला. हे फार महत्त्वाचं आहे. कारण फक्त शब्दशः अनुवाद करणारे आपल्याला लाखो मिळतील, परंतु त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये असणारे मिळणं हे फार अवघड आहे. चांगदेवांचा अभ्यास मात्र अनुभवपूर्वक आहे. त्यांनी उपवेदांचाही अभ्यास केला, उपशास्त्र जी आहेत ती पण घोकली, 18 पुराणं पाहिली, त्यानंतर जारण मारण इत्यादी क्षुद्रविद्या, त्यानंतर टाण्याटोण्याचे क्षुद्र मंत्र, विंचू उतरवण्याचे मंत्र, भूतप्रेत काढण्याचे मंत्रही त्यांनी अवगत केले, व्रत उद्यापने केली आणि अध्यात्म व इतिहासही पाहिला. इतकंच नव्हे तर इतिहासात तर निपुण झाले. 14 विद्या आणि 64 कला यामध्ये चांगदेव अत्यंत निष्णात झाले. आपण नेहमी 14 विद्या म्हणतो. या 14 विद्या कोणत्या आहेत, 64 कला कोणत्या आहेत, हे सर्व चिंतन आहे. पण हे सर्व जर सांगायचं म्हटलं तर चांगदेव महाराजांचं चरित्र 2 दिवस चालेल. मग आपल्याला चांगदेव 65ला तेवढा वेळ मिळणार नाही. म्हणून संक्षेपाने हा विचार आपण करत आहोत. किंबहुना चांगदेवांच्या अभ्यासाला कोणीच जोड लागत नसे. म्हणून शिकलेले विद्वान ब्राह्मण हे सुद्धा चांगदेवांच्या दर्शनाला येऊन त्यांची पूजा करायचे व म्हणायचे की चांगदेव म्हणजे विद्यासिद्ध असा ब्रह्मदेवाचा अवतारच आहेत. ते सर्वांना पूज्य आहेत, वंद्य आहेत आणि गुरुस्थानी आहेत. आणि अशी स्तुती करून आलेले ब्राह्मण वस्त्र, धन वगैरे अर्पण करायचे. चांगदेवांना खूप धन, सोनं आणि मानही प्राप्त झाला. आणि यामुळेच त्या चांगदेवांना विवाह करता सुंदर अशा वधू येऊ लागल्या. तुम्ही फार सत्पात्र आहात, आमच्या भाग्याने जर तुमचा संबंध झाला तर फार बरं होईल, तुम्ही आमची मुलगी करून घ्या, अशी मुधोपंतांना लोक प्रार्थना करायला लागले. आम्ही वरदक्षिणा म्हणून 100 होन देऊ, असं जर एखादा म्हटला तर दुसरा म्हणायचा की 200 होन देऊ. होन या शब्दाचा अर्थ सोन्याचे 15 रुपयाचं नाणं त्यावेळेला, आणि रुपयासुद्धा त्यावेळेला 1 तोळा सोन्याचा होता. म्हणजे थोडक्यात असं की 15 तोळे सोनं म्हणजे 1 होन. असं कोणी जर म्हणालं की आम्ही 200 होन वरदक्षिणा म्हणून देऊ, तर तिसरा म्हणायला लागला की आम्ही 1000 होनांचा संकल्प आजच करतो. असे बरेच संबंध आले. मुधोपंतांनी चांगदेवांचं महाव्रत आणि गोदान केलं आणि नंतर समावर्तन संस्कार म्हणजे सोडमुंजे करून घेतली. मग यानंतर सर्व सोयरे म्हणू लागले की आता लग्नाचा विचार करा. तर चांगदेव म्हणाले की आता समावर्तन झालं, ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाला, उद्या कोणता ग्रंथ सुरू करावा ते पहिले सांगा. तर सर्व ब्राह्मण चकित झाले व म्हणाले आता कोणताच ग्रंथ शिकायचा राहिला नाही, तुम्ही मोठे मंडलेश्वर झालेला आहात, फक्त योगाभ्यास एवढा एक राहिलाय. मग त्यावर चांगदेव म्हणाले की उद्यापासून तो सांगा, कारण की तेवढीच विद्या मागे राहणं हे देखील बरोबर नाही ना. तर यावेळेला उपाध्याय म्हणाले की आम्हाला योग येत नाही आणि आम्ही गुरुला विचारलाही नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला योगाची काही आवश्यकताही वाटत नाही. स्नान संध्या जपतपानेच आमचं काम होतं. कारण की योग असा आहे सर्वांनाच साध्य होणारा नाही आहे. योगा करता युक्त आहार हवा, इंद्रिय निग्रह हवा,
नेमकं बोलणं हवं, मितके चालणं हवं, नैराश्य हवंय, निर्लोभ हवंय, लौकिकाविरहित असणं, हे सर्व ज्याला साधेल त्यालाच योग साध्य होत असतं. किंबहुना ज्याला योग साधना करायची आहे किंवा परमार्थ करायचा आहे, त्याची अवस्था, त्याची दशा कशी असावी या संदर्भामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरायांनी आपल्या अभंगातून फार उत्तम चिंतन दिलेलं आहे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहुभाषण. या 2 चरणांमध्ये साधकाची दिनचर्याच जगद्गुरु श्री तुकोबरायांनी व्यक्त केलेली आहे. फार बोलणं नसावं, फार निद्रा नसावी, अशा अनेक गोष्टी त्याचे इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये हवेत. आणि असा जो कोणी असेल त्यालाच तो योग साध्य होतो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे म्हणे की योग करून थोडं जरी चुकलं की नाश होतो. आणि मग असं होतं की हेही जातं तेही जातं, धडना प्रपंच, धडना परमार्थ, आणि देहसुद्धा क्षीण होतो. आपण श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना 6व्या अध्यायामध्ये हा विचार करून आलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की योगाच्या द्वारा काळाला आपण फसवण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकच क्षुब्ध होतो आणि मग तो काळ विश्रांतीचं स्थान प्राप्त होऊ देत नाही. बर, योग साधना करत असताना लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद असे 4 दोष म्हणजे विघ्न पण येतात. आणि या सर्व प्रत्यवायांचा, विघ्नांचा अडथळा दूर करूनही आपण जर योग साध्य केला, योग पूर्ण झाला, तरी सिद्धी आडव्या येतातच. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज तर म्हणतात, सिद्धी लावी पुसे पिसे कोण तया पुसे. सिद्धी ही वेळ लावणारी आहे. मग अशा सर्व संकटातून पार होऊन एखादाच विरळा असा असतो की जो असंप्रज्ञात निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचतो. म्हणून योगशास्त्राने सुद्धा 9 प्रकारचे अंतराय या योग साधनेमध्ये सांगितलेले आहेत. व्याधिस्थान, प्रमाद, आलस्य वगैरे वगैरे. विक्षेप, चित्तविक्षेप असतेंतराया असं चिंतन सूत्र दिलेलं आहे. ही सर्व योगाची असलेली कठीणता ज्यावेळेला या सर्व उपाध्यायांनी, ब्राह्मणांनी व्यक्त केली, त्यावेळेला चांगदेव म्हणाले की मी योगानुष्ठान चांगले करीन, फक्त कुणीतरी एखादा चांगला योग सांगणारा असेल तर तेवढं सांगा. त्यावेळेला आचार्य म्हणाले की आपल्याकडे तर असा योगाभ्यासी कोणी नाही, पण काशीला मात्र शक्यता आहे. मग चांगदेव म्हणाले की मी काशीला जातो, यात्राही होईल आणि योगही संपादन होईल. आणि म्हणून चांगदेवांनी आपल्या मात्या पित्यांची आज्ञा घेऊन एका सुमुहूर्तावरती काशी क्षेत्री निघण्याची तयारी केली आहे. त्यावेळेला काशी यात्रा करणं हे फार कठीण होतं, अवघड होतं. यात्रेला निघताना चांगदेवांनी क्षौरकर्म करून घृतस्नान केलं, ब्राह्मणांना भोजन, भरपूर दक्षिणा दिली, धनसमर्पण केलं, गणपती पूजन, पुण्याहा वाचन, नांदी श्राद्धांत कर्म केलं. अर्थात असं आहे की कधीही तीर्थयात्रेला आपण ज्या वेळेला निघणार आहोत त्यावेळेला या पद्धतीने प्रथम विधान करून तीर्थयात्रा करण्याचा संकल्प करून मग ती तीर्थयात्रा करावी असं चिंतन आहे. आणि ती तीर्थयात्रा करत असताना देखील ती पायी तीर्थयात्रा घडली पाहिजे. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो असं चिंतन आहे. किंबहुना तीर्थयात्रेचा विशेष असं सांगितलेलं आहे, वाहनाने जर तीर्थयात्रा आपण केली तर तीर्थयात्रेचं जे शास्त्राने पुण्य सांगितलेलं आहे त्यातील अर्ध पुण्य परिसमाप्त होतं. म्हणजे तीर्थयात्रा तर केली परंतु वाहनाने केली म्हणून अर्ध पुण्य गेलं. त्यातले त्यात आपण जर पायामध्ये वाहना घालून, पादत्राणे घालून जर तीर्थयात्रा केली
तर त्यातलंही अर्ध पुण्य जातं, म्हणजे राहिलं 25%. म्हणून इतिहास साक्ष आहे. वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य श्री मामासाहेब हे अलंकापूर क्षेत्री किंवा पंढरपूर क्षेत्री ज्या वेळेला येत असत, त्यावेळेला नदीच्या पलीकडच्या बाजूलाच पादत्राणं काढून हातामध्ये घेत असत. परंतु त्या सीमा प्रांतामध्ये, क्षेत्राच्या सीमेमध्ये कधी पादत्राण घालून फिरत नसत. पादत्राण घालून जर आपण तीर्थयात्रा केली, वाहनाच्या माध्यमातून केली, तर 25% राहिलं. त्यातही आपण त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन त्या तीर्थामध्ये स्नान वगैरे करत असताना जर साबण वगैरे लावली, अभ्यंग स्नान केलं, तैलमर्दन केलं, तर त्यातलंही अर्ध जातं, म्हणजे आता राहिलं 12.5%च. आणि तीर्थक्षेत्रावर जाऊन जर आपण खोटं बोललो तर तेही गेलं, म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही. म्हणून तीर्थयात्रा करण्याची ही पद्धती आहे. तीर्थयात्रा कशी करावी याचं एक विधान शास्त्रकारांनी दिलेलं आहे. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर स्नान, दान, वास, इज्जा, अभिगमन अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सर्व पद्धतीने जो तीर्थयात्रा करणारा आहे, सतीर्थ फलमश्नुते, त्यालाच तीर्थफळाची प्राप्ती होत असते. असो, आत्ता माझा तीर्थयात्रा कशी करावी हा विषय नाही. अन्यथा तीर्थांचे प्रकार, स्थावर, जंगम आणि मानस, तीर्थस्नानाचा प्रकार, तीर्थयात्रेला गेल्यानंतर पालन करायचे नियम, असा बराचसा विस्तार आहे. असो, या चांगदेवांनी नांदी श्राद्धांत कर्म केलं, आईवडिलांची पूजा केली, सोयरे धायरे बोलावून त्यांना आहेर प्रदान केला, त्यांचा गौरव केला, आणि आपण परत येईपर्यंत पुरेल इतकं धन माता पित्यांना आणि आप्तेष्टांना दिलं. त्यानंतर ग्रामदेवतांची पूजा करून आपल्या गावाला प्रदक्षिणा केली, ब्राह्मणांची पूजा केली, आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचं दर्शन घेऊन सुमुहूर्तावरती गावाबाहेर पडली. असं आहे, आपली तीर्थयात्रा किंवा आपला प्रवास हा सफळ व्हावा असं जर वाटत असेल तर याकरता योग्य मुहूर्तावरती आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. एकदा घडलेला प्रसंग सांगतो. अष्टविनायक यात्रेला निघाले आणि त्यावेळेला प्रत्येक क्षेत्री जाऊन त्या ठिकाणी गणेश याग करायचा आणि पुढच्या क्षेत्राच्या ठिकाणी मुक्कामी जायचं, असा तो 8 दिवसांचा कार्यक्रम होता. परंतु त्यामध्ये ज्या वेळेला गाड्या निघाल्या त्यावेळेला राहू काळ होता. यामुळे पहिले 2 दिवस अनेकांना त्रास होत असे. एक प्रख्यात ज्योतिषी सोबत होते. प्रवासामध्ये हा त्रास का होतोय? ज्यावेळेला त्यांनी ते गणित काढलं, पाहिलं, राहू काळ होता. मग वाहनासमोर नारळ वगैरे वाढवून मग तिथनं पुढे जो प्रवास केला गेला तर तो प्रवास सर्वांना सुखकर, आनंदकर झाला. याचाच अर्थ असा आहे की ज्या क्षणी आपण आरंभ करणार आहोत त्यावेळेला मुहूर्त चांगलं असलं पाहिजे. या संदर्भामध्ये अनेक चिंतन आहेत, सगळे आता या ठिकाणी मांडत नाही. त्यावेळेला चांगदेवांची बोळवण करण्याकरता सर्व लोक आले. आजूबाजूला जे खेड्यापाड्यावरती लोक होते ते चांगदेव जाणार म्हणून भेटी करता आलेले होते. आंधळे, पांगळे, गोर, गरीब असे लोक देखील निरोप देण्याकरता आले होते. सर्व लोक चांगदेवांचं वर्णन करू लागले. महाराज, तुम्हाला काशी घडते आहे. अहो, आमच्या मनामध्ये बरेच दिवसांपासून काशीला जावंसं वाटतं, पण घरीच आहोत. यावर चांगदेव म्हणाले, चला मग, तुमची सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था मी करतो, त्याची काळजी करू नका. आणि असं ऐकून लक्षावधी गोरगरीब, अनाथ, दुर्बळ लोक हे चांगदेवाबरोबर यात्रेला निघाले. मग त्यांना लागणारी सर्व खर्च व्यवस्था ही चांगदेव देत असत, किंबहुना मागे पुढे राहून त्यांचा सांभाळ करत असत. आणि चांगली संगती मिळाली, शिवाय एक पैसाही बरोबर घ्यावा लागला नाही, अशी लोक स्तुती करायचे. मग कोणी थकला भागला
तर त्याला पाठीवर घेऊनही चांगदेव चालायचे. किंबहुना कुणाला काही व्याधी निर्माण झाली, दुखले तर औषध द्यायचे. आणि अशी ती चांगदेवांची कीर्ती ऐकून गावोगावचे लोक आडवे येऊन त्यांना थांबवून घ्यायचे, भोजन द्यायचे. चांगदेवांनी बऱ्याच आघोरी विद्या पण संपादन केलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या विद्यांच्या बळावरती ते आंधळ्याला डोळे, वांझेला पुत्रफळं, जसा रोगी येईल तसा उपाय करायचे. आणि असं असल्यामुळे ते चांगदेवांना उणीव कशाची राहणार. असं आहे, आजच्या स्थितीमध्ये कुणाला जर सांगितलं की तुम्हाला ब्रह्मा साक्षात्कार, ब्रह्मानुभव करून देतो, फक्त सर्व सोडा, तर कुणीही त्या बाजूकडे वळणार नाही. पण कुणी जर म्हणालं की असं काही तुम्हाला उपाय करून देतो की तुम्हाला 10 एकर जमीन मिळेल, बंगला मिळेल, गाडी मिळेल, तर त्याकरता वाटेल ते करण्यास तयार राहतात. चांगदेव हे सर्व सांसारिक पदार्थ देत देत पुढे चाललेले असल्यामुळे सर्व जणांच्या अंतःकरणामध्ये चांगदेवांच्या विषयी फार मोठा आदर होता. रस्त्याचे लोक प्रार्थना करून त्यांची दिंडी थांबवून घ्यायचे, त्यांची पूजा करून धन देऊन स्तुती करायचे. ठिकठिकाणचे राजे लोकसुद्धा राजवाड्यात नेऊन मोठा सत्कार करायचे. आणि अशा मोठ्या राजवैभवात या सर्व समुदायासह चांगदेव काशीला पोहोचले. चांगदेव आलेले ऐकून काशीचे लोक सुद्धा तो समुदाय पाहण्याकरता आले आणि चांगदेवांची योग्यता जाणून काशीच्या निंदाखोरांनी सुद्धा चांगदेवांचा सत्कार केला. मग चांगदेवांनी तिथले तीर्थविधी करून ब्राह्मणांची पूजा केली आणि त्यांना विचारलं की इथे काशीला कोणी योग धारणा करणारा हठयोगी आहे का. त्यावेळेस ते ब्राह्मण म्हणाले की आम्ही वेदाध्ययनात गर्क असतो, आम्हाला योगाची गोष्ट सुद्धा माहिती नाही. किंबहुना योग कशाला म्हणतात ते आम्हाला कळत नाही. किंबहुना अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रह असे जे षटकर्म आहेत, हे षटकर्म आम्हाला सुचू देत नाही. तर मग योगाचा उपद्व्याप कोण करत बसेल. आणि आम्ही कानोकानी असं ऐकलंय की एका त्या महाविवरामध्ये एक योगीराज आहेत, परंतु ते स्थळ गुप्त आहे आणि भयंकर अवघड आहे. तिथे कुणालाच जाता येत नाही. आजपर्यंत जे गेले ते वापस आले नाही. तुकोबाराय जसं अभंगामध्ये एक ठिकाणी म्हणतात बघा, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. अगदी अशीच अवस्था तिथली आहे. लोक असं म्हणतात की तिथे वाघ, सिंह आहेत, भूत पिशाच आहेत. त्यावेळेला चांगदेव म्हणाले की ठीक आहे, आपण दर्शनाला जाऊच, तुम्ही आम्हाला ती गुहा दाखवा. त्यावेळेला लोकांनी लांबून ती गुहा दाखवली. मग तिथे जाऊन चांगदेवांनी वाघ, सर्पादिकांची दाढ बांधली, म्हणजे त्यांचं स्तंभन केलं. पंचाक्षरी विद्येच्या द्वारा भूत, प्रेत, वेताळ इत्यादिकांना शरणागत करून घेतलं. आणि अशा रीतीने चांगदेव आत उतरत असताना, त्या गुहेमध्ये उतरत असताना काही ब्राह्मण म्हणाले, अहो आत जाऊ नका, योगा वाचून काय खोळंबलंय, बाकीच्या सर्व विद्या तर तुम्हाला अवगत आहेतच ना, तुम्हाला काय कमी पडलंय. त्यावर चांगदेव म्हणाले, अहो या एका योगाची तर उणीव राहिली आहे ना. त्याला काशीचे ब्राह्मण म्हणाले, तिथे माणसाला तर काय पण जीवालाही जाता येत नाही. अहो विशाल भयंकर दर्या आहे आणि जे गेले ते सर्व प्राणाला मुकलेत. आत खूप पिशाच्च आहेत, वाघ, विंचू, सर्प आहेत, मध्ये गडद अंधकार आहे, घरात घर, दारात दार, विवरात विवर लाखो आहेत आणि आत गेले की बाहेर येण्याचा रस्ता सुचतच नाही म्हणे. म्हणून आम्ही तुम्हाला जाऊ नका असं म्हणतोय. आणि हे ऐकून सोबत जे यात्रेला आलेले लोक होते ते सुद्धा काकुळतीला येऊन म्हणायला लागले की महाराज, विवरात जाऊ नका हो, इथले सर्वच लोक धोका सांगतायत. पण चांगदेवांना हृदगत साधायचं असल्यामुळे ते कुणाचंच ऐकत नव्हते. चांगदेव म्हणतात, तुम्हाला खर्च करण्यास पुष्कळ धन आहे, 1 महिना वाट पहा,
जर मी नाही झालो तर वापस गावी जा. आणि मग चांगदेवांनी त्या दरीमध्ये गुहेमध्ये शिरून शोध केला व जिथे योगेश्वर होते तिथपर्यंत चांगदेव पोहोचले. त्यांना नमस्कार करून स्तुती करून त्या योग्याला चांगदेवांनी प्रसन्न करून घेतलं. तर त्यावेळेला तो योगी म्हणाला की अरे बाळा, या ठिकाणी वायूचाही प्रवेश नसताना तू आलास कसा? चांगदेव म्हणाले की तुमच्या कृपा आशीर्वादाने, कृपा प्रसादानेच तुमच्या चरणाजवळ आलोय. आणि त्या योगे दुस्तर कर्म व जन्म मरणाचे चक्र संपेल म्हणून मी तुम्हाला शरण आलो. माझ्या मनातली इच्छा योगाभ्यासाची आहे, आपण ती पूर्ण करावी. मग गुरूंनी विचार केला की हा मुमुक्षू आहे आणि पूर्ण विरक्त आहे. घरादारावर देहावर याने पाणी सोडलेलं आहे, वयाने लहानही आहे आणि वेदवेत्ता व पंडितही दिसतोय. म्हणजे ज्याला आपण उपदेश करावा त्याच्या ठिकाणी काही पात्रता असावी लागते. त्या सर्व पात्रता या चांगदेवाच्या ठिकाणी, या मुलाच्या ठिकाणी दिसतात. प्रशांत चित्ताय जितेंद्रियाय प्रहीण दोषाय यथोक्त कारिणे गुणान्वितायानुगताय सर्वदा प्रदेयमेतत् सततम मुमुक्षुवे. असं चिंतन वेदांताने केलेलं आहे की उपदेश कुणाला करावा, ही आत्मविद्या किंवा योगाभ्यास कुणाला सांगावा. तर या श्लोकामध्ये जे जे चिंतन लक्षणं सांगितलेली आहे, तो प्रशांत चित्त असावा, जितेंद्रिय असावा, त्याच्या ठिकाणी मलविक्षेप दोष नसावेत, वेदशास्त्राने जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तो आचरण करणारा असावा, दैवी गुणांनी युक्त असावा, सद्गुरूंच्या अनुगत असावा, तो मुमुक्षु असावा. अशाच व्यक्तीला ही साधना सांगावी. चांगदेवांच्या ठिकाणी ही सर्वच पात्रता त्या योगीराजांना दिसून आली. आणि म्हणून ते योगीराज म्हणतात की अरे बाबा, असा शिष्य सुद्धा भाग्याशिवाय मिळत नाही. किंबहुना अशा सत्पात्र उत्कृष्ट शिष्यामुळे गुरुचंही महिमान वाढतं. आज सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचं जे महिमान आहे, तर मी निश्चितपणे असं म्हणेल की ते ज्ञानोबारायांसारख्या सत्पात्र सत्शिष्यामुळे ते महिमान वाढलेलं आहे. आणि म्हणूनच त्या योग्याने देखील चांगदेवांना आलिंगन देऊन चांगदेवांचा स्वीकार केला आणि संप्रदाय परंपरेने जसा योग शिकवतात तसा योग शिकवण्याला सुरुवात केली. मग समोर आसन मांडायला सांगितलं, त्यानंतर अष्टांग शिकवलेत, प्राणायाम, यम, नियम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, हे सर्व, समाधी, हे सर्व शिकवू लागले. रेचक, पूरक, कुंभक, त्राहाटक असा पवनाध्यास, सगर्भ अगर्भ प्राणायाम, त्यानंतर देह थंड पडला तर अग्नीची धारणा कशी करावी, उष्णता वाढली तर सोमधारणा कशी करावी, प्राणापानांचं ऐक्य, षटचक्राचे स्पष्ट भेद करणे, ज्या योगे ब्रह्मरंध्राचं द्वार उघडतं. म्हणजे ज्यालाच भारुडच्या रूपकामध्ये दार उघड बया ग दार उघड बया असं म्हटलेलं आहे. काकीमुख, अग्निचक्र, औटपीठ, गोल्हाट, सहस्रदळ, श्रीहाट, नादबिंदू आणि कळा ज्योतीचा अनुभव, या सर्व गोष्टी चांगदेवांना त्या सद्गुरूंनी सांगितल्या आणि ह्याला स्वतःला करता यावं अशा तऱ्हेने त्या शिकवल्या. मग त्यानंतर जालंधर भेद, आताळी, विताळी, अभ्याळी, भ्रमरगुंफा, कंकाळी, या ज्या योगे प्राप्त होतात ते देखील शिकवलं. म्हणजे आता मी फक्त हे नावं सांगितलेत, परंतु या नावांमधून ती क्रिया कशी असते, त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचं फळ काय, इत्यादी बराच विचार आहे. असो, आणि चांगदेव असं सर्व योगाभ्यास शिकत असताना त्यांना समाधी लागून गेली. मग गुरु ज्या खुणा दाखवत त्या त्यांना प्राप्त होत होत्या आणि अशी सविकल्प समाधी प्राप्त करून घेतली. गुरु देखील नवल करायला लागले की एकाच वेळी याला हे
कसं अवगत झालं? मोठा बुद्धिमान दिसतो. किंबहुना मला सुद्धा बरेच दिवस लागलेत, पण याला वारंवार सांगायचं कामही पडत नाही. एक वेळेला सांगितलं की अगदी तसंच करतो. नवल आहे. आणि याने इतक्या लवकर या 14 चक्राचा भेद केला. 10ही प्राणाचा निरोध करून हा भ्रमर गुंफेत शिरला. आणि याप्रमाणे चांगदेवांनी 7 वर्ष समाधीचा अनुभव घेतला. पुढे 17व्या जीवनकळेचं अमृतही याने शोषण केलं आणि काळाला जिंकून पायाच्या खडाव्याला बांधलं. याप्रमाणे चांगदेवाची योगसिद्धी संपली आणि समाधी उत्थान झाले. यामुळे इंद्रियांना सतेजता आली. गुरूंनी समाधीचा अनुभव विचारला तर सिद्धाईच्या द्वारा त्यांनी दाखवून दिला. किंबहुना परमपूज्य गुरुवर्य श्री चक्रांकित महाराजांनी देखील असाच प्रसंग सांगितला की ज्या वेळेला गुरुवर्य स्वामी भक्तश्री सत्यदेवानंदजी महाराज यांच्या समवेत परमपूज्य बाबा पावसला आले. त्यावेळेला परमपूज्य स्वामीजींची आणि बाबांची प्रत्यक्षात मुलाखत झाली. आणि यावेळेला परमपूज्य मामा या ठिकाणी होते आणि परमपूज्य गुरुवर्य बाबांनी इच्छा व्यक्त केल्यावरनं योगसिद्धी कशी असते, ही आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी कशी आहे, हे मामांनी प्रत्यक्षामध्ये दाखवल्याचं वर्णन परमपूज्य गुरुदेव करतात की मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय की ही स्थिती कशी असते. त्यावेळेला शरीर कसं होतं, अगदी तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल बुंद शरीर पडलेलं होतं. हे जसं प्रत्यक्षात दाखवलं त्याप्रमाणे गुरूंनी विचारल्यावरनं चांगदेव महाराजांनी देखील सिद्धाईच्या द्वारा हा समाधीचा अनुभव दाखवून दिला. आणि अनुभव घेऊनच ते गुहेच्या बाहेर आले आणि तिथून मणिकर्णिकेच्या घाटावर आले. ब्राह्मणांनी पाहिल्याबरोबर धावून आले, नमस्कार केला व म्हणाले, महाराज तुम्ही बरेच दिवस न आल्यामुळे आम्हाला मोठी काळजी लागली होती. तुम्ही आले नाही म्हणून तुमचे सोबती वाट पाहून खूप रडले. शेवटी निघून गेले. आणि मग ब्राह्मणांनी या चांगदेवास वाजत गाजत गावात नेलं, म्हणजे काशी क्षेत्री. आणि चांगदेव आता योगी व पंडित या दोन्ही गुणांनी युक्त झाल्यामुळे या काशी क्षेत्रीय विद्वानांना चांगदेवांना कुठे ठेवावं कुठे नाही अशी स्थिती झाली. त्यानंतर या चांगदेवांचा सिद्धाईचा बडीवार वाढला. लहान थोर त्यांची पूजा करू लागले. देशोदेशी वार्ता पसरली. अनेक राजे महाराजे लोक येऊन त्यांचे शिष्य होऊ लागले. ज्याला जे पाहिजे त्याला ते चांगदेव देऊ लागले. चांगदेवापासून इतर लोकही निरनिराळी विद्या घेऊन जाऊ लागले. किंबहुना विद्या घेण्याकरता पुष्कळ शिष्य झाले. कुणी मंत्र, कुणी यंत्र, कुणी वेदाध्ययन, कुणी शास्त्रज्ञान, कुणी रसायन, कुणी कोश, कुणी पंचाक्षरी, कुणी जारण, कुणी मारण, कुणी समप्रयोग, कुणी आगम, कुणी संगीत. अशा 1-2 विद्या जर त्यांना येत असत्या तर सांगावं ना. सर्वच विद्या येत असल्यामुळे चांगदेवांचे लक्षावधी शिष्य झाले आणि होऊ लागले. निळोबाराय महाराज म्हणतात की 1,00,000 शिष्य झाले आणि काही ठिकाणी 1400 शिष्य झाले असं वर्णन आहे. मग पुढे पुष्कळ दिवस काशीत राहून या चांगदेवांना तीर्थयात्रा करावीशी वाटली. मग प्रांतोप्रांती शिष्य संप्रदाय वाढवावा असंही वाटलं. म्हणून मग ते काय करत असत, गावोगावी जात असत. आपल्या गुरुत्वाचा झेंडा मिरवण्याची हाव उत्पन्न झाली
आणि त्याला साधन म्हणजे रिद्धी सिद्धी ह्या तर त्यांच्या जवळ होत्याच, मग काय विचारावं. मग मनात येईल त्या ठिकाणी समाधी करावी, गुप्त व्हावे, दुसऱ्या ठिकाणी प्रगट व्हावं, सिद्धीबरोबर खेळत बसावं, वाऱ्याबरोबर धावावं, वाचेने जे बोलावं ते सिद्ध व्हावं, मनात जो विचार येईल तो सिद्धीस जावा. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये योग महात्म्य करून क्रीडा करत करत त्यांनी 1400 वर्षपर्यंत कालातिक्रम केला आणि तीर्थयात्रा करत करत सुंदर क्षेत्रावरती आले की त्या ठिकाणी पूर्णा म्हणजे पयोष्णी आणि तापी या 2 नद्यांचा संगम आहे. या संगमावर स्नान करून संगमावर असलेल्या सोमेश्वराचं दर्शन घेतलं आणि तिथेच थांबून तिथे मोठा मठ बांधला. असं सांगतात की प्रत्येक 100 वर्षांनी काळ न्यायला आला की समाधी लावून प्राण ब्रह्मांडात नेऊन ठेवायचे. 6 महिने समाधी लावून बसायचे. त्यामुळे काळ येऊन परत जात असे व समाधी उतरली की लगेच चांगदेव दुसरे नाव बदलत असत. जसा चोर दुसऱ्या गावाला गेला की दुसरंच नाव सांगतो, म्हणजे पहिलं नाव लपवतो आणि आपला बचाव करतो, तसे चांगदेव दर 100 वर्षांनी समाधी लावायचे आणि काळ वापस गेला की 6 महिन्याने समाधी उतरवून नंतर पहिलं नाव बदलायचं. असं 14 वेळेला करून त्यांनी 14 नावं ठेवलेली आहेत. म्हणून ती 14 नावं अशी सांगतात: 1 चांगदेव चांगा, 2 वटेश्वर चांगा, 3 चक्रपाणी चांगा. हे चक्रपाणी चांगा जे नाव आहे ते हे महानुभाव पंथाच्या गुरुपरंपरेतही आहे. 4 सिद्ध चांगा, 5वं नाव शिवयोगी चांगा, 6वं नाव मणिसिद्ध चांगा, 7वं नाव अनकट चांगा, 8वं नाहमा चांगा, 9वं नागेश चांगा, 10वं मुधेश चांगा, 11वं नाव सत्वसिद्ध चांगा, 12वं नाव निश्चळदास चांगा, 13वं नाव चिंधादेवी चांगा आणि 14वं नाव बुटी चांगा. अशी त्यांनी नावं ठेवली. आता ही नावं अशीच का ठेवली या संदर्भामध्ये सुद्धा काही इतिहास आहेत, परंतु तो सर्व विचार आता करणं शक्य नाही. मग या तापी तीरावर चहूकडून अनेक लोक येऊ लागले. तिथं यात्रेचं स्वरूप झालं. रोज लाखो लोक यायचे. यात्रेचं सर्व वाण घेऊन व्यापारी कायमची दुकाने मांडून बसले. देवासारखं चांगदेवांना स्नान, अष्टभोग, काकडा, आरत्या या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. परंतु इतकं जरी त्यांनी केलं तरी देखील त्यांना ब्रह्माचा आत्मत्वाने अपरोक्ष अनुभव नसल्यामुळे त्यांचे ते सर्व श्रम जे आहेत हे फुकट गेल्यासारखे झाले. किंबहुना एक ब्रह्मापरोक्ष ज्ञाना वाचून बाकीचे ज्ञान आणि अनेक विद्या कशा तृणप्राय असतात याचं ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि आत्मा गोचरू होये ऐसी जी विद्या आहे, ते ऐकोनी डौरव आहे विद्वांसु जो. जवळपास 20-22 ओव्यांमधून माऊलींनी 13व्या अध्यायामध्ये हा सुंदर विचार मांडलेला आहे. किंबहुना स्वामीजी देखील सांगतात की नाही, अनेक प्रकारच्या लौकिक विद्या संपन्न झाला, परंतु आत्मविद्या जर त्याच्या ठिकाणी नसेल तर त्या अन्य विद्यांना उपयोग नाही. जसं आपण नेहमी दृष्टांतामध्ये ऐकतो, पंडिताला अनेक विद्या येत होत्या, सर्व भाषा त्याला ज्ञात होत्या, परंतु नौकेमध्ये बसून ज्या वेळेला जलविहार करत होता त्यावेळेला केवळ पोहणं त्याला येत नसल्यामुळे अन्य सर्व विद्या या व्यर्थ गेल्या. त्या पंडिताला बुडावं लागलं, मरावं लागलं. त्याप्रमाणे अन्य सर्व विद्या कदाचित प्राप्त आहेत, परंतु जर आत्मविद्याच नसेल, ब्रह्म अपरोक्षानुभव नसेल,
तर अन्य सर्व विद्या श्रम एव हि केवलम, केवळ श्रमच आहेत. म्हणून ज्ञानोबरायांनी आत्मज्ञानाव्यतिरिक्त सर्व विद्यांची निंदा केली आहे असं नाही, तर त्यांना व्यर्थता व्यक्त केलेली आहे. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. किंबहुना जगद्गुरु शंकराचार्याने देखील आपल्या अनात्मश्री विगर्हण ग्रंथामध्ये असंच म्हटलेलं आहे. अद्भिः पदभ्याम लंघितो वा ततः किम, अब्धिः पदभ्याम लंघितो वा ततः किम, वायुः कुंभे स्थापितो वा ततः किम, मेरुः पाणावुद्धृतो वा ततः किम, येन स्वात्मानेन साक्षात् कृतो भूत, भूपेन्द्रत्वं प्राप्तमुर्व्यां ततः किम, देवेन्द्रत्वं संभृतं वा ततः किम, मुनीन्द्रत्वं चोपलब्धं ततः किम, येन स्वात्मानैव साक्षात् कृतो भूत. याचा अर्थ, समुद्र देखील आपल्या चरणयुगलांनी लंघित केला, किंवा कुंभामध्ये संपूर्ण वायू स्थापित केला, किंवा मेरू देखील आपल्या हातामध्ये उचलला, अशी दुर्घट आणि अघटित कार्य केली. परंतु जर आत्मसाक्षात्कार झाला नाही तर या सर्व दुर्घट कार्यांचा काय उपयोग आहे? भूपेंद्रत्व, चक्रवर्तीत्व प्राप्त झालं, किंबहुना देवेंद्रत्व प्राप्त झालं, किंबहुना मुनींद्रत्व प्राप्त झालं, परंतु आत्मसाक्षात्कार जर झाला नसेल तर या सर्व गोष्टींना व्यर्थता आहे. किंबहुना छांदोग्य उपनिषदाच्या सप्तम प्रपाठकामध्ये देवर्षी नारद आणि सनत कुमार यांचा संवाद आहे. त्यामध्ये असं चिंतन आहे की नारद ज्या वेळेला सनत कुमारांकडे अध्यात्मविद्या शिकण्याकरता गेले, त्यावेळेला सनत कुमारांनी नारदांना प्रश्न विचारला की तुझं काय अध्ययन झालं आहे? त्यावेळेला नारदांनी असं सांगितलेलं आहे की अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त बाकीच्या सर्व शास्त्रांमध्ये मी निष्णात आहे. हा फार विस्ताराने छांदोग्य उपनिषदामध्ये संवाद आहे, तेवढा विस्तार मी आता या ठिकाणी मांडत नाही. परंतु नारद मात्र सांगतात की अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त बाकी सर्व शास्त्रात मी निष्णात आहे, परंतु मी दुःखी आहे, आणि म्हणून त्या सर्व शास्त्रांचं अध्ययन करूनही ते व्यर्थ आहेत. म्हणजे याचाच अर्थ आहे की याप्रमाणे श्रुती स्मृतींमध्ये अपरोक्ष आत्मज्ञानाव्यतिरिक्त बाकीचे सर्व ज्ञान विद्या जे आहेत या निष्फळ आहेत. परमात्म्याचे आश्रित असणाऱ्या मायेचा काय प्रभाव सांगावा? ती माया वेदशास्त्र अध्ययन केलेल्या पुरुषालाही मोहित करून पशु करून टाकते. जगद्गुरु शंकराचार्यांनी माया पंचकामध्ये असं चिंतन केलंय. श्रुतिशत निगमांत शोधगानप्यह धनादि निदर्शनेन सद्यः कलुषयति चतुष्पदाद्य भिन्ना न घटित घटना पटीयसी माया. म्हणजे परमार्थाला प्रवृत्त झालेला पुरुष, ज्याला रिद्धिसिद्धी प्राप्त आहेत, सर्व लोक ज्याला ईश्वराप्रमाणे मानतात, असा पुरुष माईक पदार्थाला मोहित होऊन आत्मानंदापासून च्युत झाला नाही असा विरळाच. ज्या अनात्मा ऐश्वर्याची निंदा, त्यांचं दुःख पर्यवसायित्व दाखवून शास्त्र कंठरव करतात, त्याच शास्त्रांचं अध्ययन करून लोकांना ते शास्त्र शिकवूनही पुन्हा आपण त्याच अनात्मश्रीचे दास होऊन जातात. हे त्या मायेचं ऐश्वर्य आणि केवढा मोठा चमत्कार आहे. चांगदेवांच्या बाबतीतही असंच झालं. शास्त्रामध्ये संसाराचं दुःखत्व, अनात्म पदार्थांचं दुःखरूपत्व यांना कळालं होतं, शब्दाने कळालेलं होतं. किंबहुना फक्त कळालं असं नाही, तर हे सर्वांना सांगतही होते, शिकवितही होते. परंतु स्वतः देखील त्या
अनात्म पदार्थाच्या ठिकाणीच आसक्त झाले ना, अनात्म स्त्रीच्या ठिकाणीच दास होऊन राहिले. किंबहुना लक्षावधी लोकांनी येऊन त्रिकाल पूजा नैवेद्य वगैरे करावे, त्यांचा आशीर्वाद संपादन करावा आणि त्याप्रमाणे फलप्राप्तीही लोकांना व्हावी, असा प्रति ईश्वरी भाव हा चांगदेवांच्या ठिकाणी प्राप्त झाला होता. त्यांना जी काही नावं आपण पाहिली त्यामध्ये चांगावटेश्वर असंही एक नाव आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना चांगावटेश्वर हे नाव सांगण्यापाठीमागचा माझा उद्देश असा आहे की पुढे चांगदेव 65 मध्ये आपल्याला हा संबंध थोडासा येणार आहे, म्हणून हा विचार मी व्यक्त करतोय की चांगदेव हे तापी तीरावर आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्याकडे वरणगावचे 2 व्यापारी येऊन खूप सेवा करायचे. आजही वरणगावला जर आपण पाहिलं तर महत्त्व आहे. त्या बंदुकीतल्या गोळ्या वगैरे त्या ठिकाणी तयार होतात, प्रसिद्ध ठिकाण आहे. चांगदेव मात्र डोळे लावून सदा ध्यानस्थ बसलेले असायचे. म्हणजे त्यांचे नेहमी डोळे बंद असायचे. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना असं वाटलं की चांगदेव आंधळे आहेत. चांगदेव रोज शंकरांची पार्थिव पूजा केल्याशिवाय जेवायचे नाही आणि चांगदेवांना रोज वाटीभर तूप लागायचं. त्यांची तुपाची वाटी नेहमी सोबत असायची. एक दिवस त्या वरणगावच्या व्यापाऱ्यांनी चांगदेवांना पूजेकरता वाळूचं लिंग करून न देता त्यांची तुपाची वाटीच पालथी मारून ठेवली. त्यांना वाटलं यांना काय दिसतं, हे आंधळे आहेत. पण चांगदेव मात्र सर्वज्ञ होते, भोळ्यासारखे वागत होते. त्यांनी त्याच वाटीची पूजा केली आणि नंतर जेवणाला बसल्यानंतर माझी वाटी आणा असं चांगदेव म्हणाले. त्यावेळेला हे धावतच गेले आणि वाटी उचलू लागले, पण वाटी काही निघेना. ती दूरवर खोल रुतलेली दिसायची. खूप उकरून पाहिलं तरी त्यापेक्षाही ती सखोल असायची. शेवटी आम्ही अपराध केला आणि तो असा की आपली वाटीच महादेवाच्या लिंगाच्या ठिकाणी मांडली असं त्या दोघांनी कबूल केलं. त्यावेळेस चांगदेव म्हणाले, अरे बाबा, ती वाटी आता जेवायलाही चालणार नाही, कारण ती वाटी म्हणजे आता आमचं दैवत बनली आहे आणि पुढे कायम त्या वाटीच्या महादेवाचीच पूजा करण्याने वाटीचा ईश्वर म्हणून वटेश्वर असं त्यांना नाव प्राप्त झाल्याचं वर्णन करतात. वाटी अधिक ईश्वर बरोबर वटेश्वर असं ते लावलेलं आहे. किंबहुना असं म्हटलेलं आहे, चांगयाचे भक्तिस्तव पाहे वाटीचा ईश्वर झाला आहे, मग चांगा वटेश्वर नाव पातला आहे, दर्शनची मुक्त होय प्राणी. असं माऊलीने देखील या नावाचा उल्लेख केलाय बघा. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा असं म्हटलेलं आहे ना. म्हणून वटेश्वर पुत्र म्हणजे अंश किंवा भक्त या अर्थाने माऊलीने हा शब्द वापरलेला आहे. म्हणून मला हे सांगावं वाटलं. असो, शिवाय चांगदेव नावाने बरेच सिद्ध होऊन गेले. खुद्द पुणतांब्याला मुधेस चांगा म्हणून होऊन गेला आणि त्याची समाधी देखील पुणतांब्यालाच आहे असं म्हणतात. मग यापुढे त्यांना वटेश्वर चांगदेवाचाच अनुग्रह झाला होता, म्हणून त्यांना दुसरं नाव केशवदास चांगा असंही सांगितलं गेलेलं आहे. असो, या पद्धतीने चांगदेव महाराजांचं जीवन चाललेलं असताना चांगदेवांचा सर्वत्र असा उदो उदो चालू असताना 2 पांथस्थ ब्राह्मण तापी तीरी आले आणि त्यांनी ज्ञानदेवादिकांनी पैठणला रेडा बोलवला, पितर जीव घातले इत्यादी सर्व वृत्तांत जो आहे हा चांगदेवांना सांगितला. पण ते ऐकून सर्व लोक म्हणू लागले की हे ब्राह्मण खोटं बोलतायत, हे भ्रमिष्ट झालेत, काहीतरी बडबडतायत.
आणि जर सिद्धासमोर असे खोटं बोलतात तर यांचं दुष्टफळ यांना भोगावे लागणार. किंबहुना चांगदेवांचं भय न धरता हे कसं बोलला? अरे हाकला या ब्राह्मणाला बाहेर, याला भूत लागलं. अशा पद्धतीने बोलायला लागल्यावर तो ब्राह्मण म्हणाला, स्वामी मी हे आपल्या डोळ्याने पाहिलंय, सांगोवांगी नाही, आणि तुम्हाला खोटं वाटतं, काय म्हणावं याला? त्यावेळेला सांगदेव म्हणाले, काय म्हणतो ते ऐकून तर घ्या, आणा जवळ त्याला. मग त्याने जवळ येऊन पैठणचा सर्व वृत्तांत सांगितला. पैठणमध्ये काय घडलेलं आहे या संदर्भामध्ये थोडंसं आपल्याला माऊलींच्या जीवनाकडे जावं लागणार आहे. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई या चारही भावंडांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं. योग्य की अयोग्य हा पुढचा भाग आहे. देहांत प्रायश्चित्त त्यांनी स्वीकारलंही. आणि यानंतर माऊलींच्या मनामध्ये असं चिंतन आलं की आपण आपला उपनयन संस्कार करावा. त्यावेळेला आपल्या बंधूंना, सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांना त्यांनी प्रार्थना केली, आपला उपनयन संस्कार करण्याविषयी काही योजना करता येईल काय? त्यावेळेला आळंदीला गेले आणि आळंदीच्या ब्राह्मणांसमोर ही सर्व कैफियत मांडली आहे. पण त्यातही गंमत अशी आहे की मुंज करावी की करू नये या संदर्भामध्येच पहिले मतभेद सांगितलेले आहेत. म्हणजे सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं उपनयन संस्काराविषयी, मुंजीविषयी असं मत आहे की मला मुंजीची गरज नाही. का? नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्रीय वैश्य शूद्र द्विज नव्हे, नभो देवगण यक्षना किन्नर ऋषी निशाचर ते हे नहो, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निजबोध हे इष्ट स्वरूप माझे, नभो आपतेज वायू योम मही, महत्त्व तेही विराट नव्हे, नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन होऊनी नव्हे, निवृत्ती म्हणतसे ऐक ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐसी आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी आत्मतत्वाचं चिंतन केलं. सांगण्याचं तात्पर्य होतं की ज्याला विकार आहे, ज्याच्या ठिकाणी विकार आहे, त्याला संस्काराची आवश्यकता आहे. परंतु मी देह नाही आहे, तर मी आत्मतत्व आहे, आणि ते आत्मतत्व हे नित्य अविकृत असं आहे, त्यामुळे त्याला संस्काराची आवश्यकताच नाही. किंबहुना जगद्गुरू शंकराचार्यांनी देखील आत्मतत्वाविषयी आपल्या निर्वाण दशकामध्ये असाच अनुभव प्रकट केलेला आहे. न भूमिर्न तोयम न तेजो न वायुर न खम्नेंद्रियं वा न तेषां समूहः, अनेकांतिकत्वात् सुषुप्त्यैकसिद्धस्तदेको वसिष्ठः शिवः केवलोऽहम्, न वर्णा न वर्णाश्रमाचार धर्मा, न मे धारणा ध्यान योगादयोपि, अनात्माश्रयाहं ममाध्यासहा नात्तदेको वसिष्ठः शिवः केवलोऽहम्. की माझ्या ठिकाणी कोणतेही वर्ण नाही, वर्णाश्रम आचार धर्माचा विचार नाही, धारणा नाही, ध्यान नाही. मी पृथ्वी नाही, मी पाणी नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही, मी इंद्रिय नाही, किंबहुना या सर्वांचा समूह असलेला जो देह आहे तो देखील मी नाही. मी तर शिवः केवलोऽहम्, केवळ परमात्मा स्वरूप आहे. किंबहुना हस्तामलक जो आहे त्याचाही बोध असाच आहे. नाहम मनुष्यो न च देव यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः, न ब्रह्मचारीर न गृहीर वनस्थो, भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः.
आणि याप्रमाणे मुक्ताला कोणतंच बंधन नाही आणि मी या ब्राह्मी अवस्थेचा असल्यामुळे मला मुंज करण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना ज्ञानेश्वरीमध्ये देखील असं चिंतन आहेच आहे. जया आत्मज्ञानाचे ठाई कर्म आपुलिया जीविता पाही होऊन या उतराई लया जाय हलपले दावुनी जैसा मार्ग सरे विरविलासा ज्ञानची कळस वळघे तैसा कर्म प्रसादाचा. म्हणून ज्ञानी या पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. आणि वेदा अवेदा भवंती चांडालो अचांडालो भवती पौलस्क अपौलस्को भवती अशी श्रुती पण आहे. मग असं असताना मुंज करण्याची मला आवश्यकता काय? त्याला ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही बाबा, तुम्ही म्हणतात ते सर्व बरोबर आहे, परंतु यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम न आचरणीयम. जरी शुद्ध असेल परंतु लोकाचार विरुद्ध जर असेल तर तसं आपण आचरण करू नये. किंबहुना देखे प्राप्तार्थ जे झाले, जे निष्कामता पावले तया हे कर्तव्य आहे उरले किंवा असे उरले लोका लागे. जे कृतकृत्य झालेले आहेत, जे निष्कामतेला प्राप्त झालेले आहेत, त्यांना देखील काही कर्तव्य आहे. ते कर्तव्य त्यांच्या स्वतः करता आहे असं नाही, परंतु समाजाला योग्य वळण लागावं याकरता म्हणून महापुरुषांना देखील त्या पद्धतीने वागावं लागतं. म्हणून असं चिंतन दिलेलं आहे की मोठे जसं वागतील त्याप्रमाणेच मागणं येणारे लहान जे आहेत ते वागत असतात. यथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरी तेची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मन संडावे विशेषे आचरावे लागे संती. आणि असं असल्यामुळे लोकव्यवहाराला धरून आपण मुंज करावी असं ज्ञानोबरायांनी आपलं मत सांगितलंय. पण नाथ महाराजांनी पुन्हा आपलं मत सांगितलं. निवृत्ती म्हणते ब्राह्मणासी काय जाऊन सांगू तयासी वर्ण याती कुळ आम्हासी बोलायासी ठाव नाही. निवृत्त महाराज म्हणतात, अरे तुझं म्हणणं ठीक आहे, परंतु आळंदीच्या ब्राह्मणांनी आपल्याला सांगितलं पैठण वर्ण शुद्धीपत्र आणा. त्यांना जाऊन काय सांगावं की आम्हाला वर्ण याती कुळ नाही, वैश्य क्षत्रिय ना ब्राह्मण अविनाश जुनाट पुरातन निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमुचे सर्वथा. म्हणजे आमचं जे स्वरूप आहे तर ते असं आहे की कोणत्याही वर्ण याती कुळामध्ये अडकलेलं नाही आहे. अविनाशी जुनाट पुरातन आणि निजबोध असलेलं निघोट जे स्वरूप आहे ते आमचं स्वरूप आहे. किंबहुना नसे माते काही कुळ अकुळ मी ब्राह्मण नव्हे नव्हे क्षेत्री वैशांतरी वृषल जाती न गणवे नव्हे पक्षी मृगगण पशु वृक्ष जडही बटू संन्यासी हो वनचर नव्हे आश्रमगृही. असं कितीतरी वर्णन केलेलं आहे. आणि नाथ महाराज म्हणतात की या अनुभवाच्या बोलण्याप्रमाणे ब्राह्मण निकाल देऊन टाकतील की तुम्हाला काही कर्तव्य नाही, तुम्ही विधिनिषेधाच्या पलीकडचे आहात, तुम्ही मुंजी कराल तर करा पण गरज नाही. आणि मुंज केली नाही एवढ्यावरूनच तुम्हाला क्षुद्र म्हणता येणार नाही. कारण शुक्राचार्यांची सुद्धा मुंज शुकाचार्यांची सुद्धा मुंज झाली नव्हती. ते अनुपेत आहे परंतु अपेत कृत्यच आहेत की नाही. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो भिने दुहु तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. या श्लोकाचं जर आपण चिंतन केलं तर शुकाचार्यांच्या बाबतीमध्ये वर्णन आहे अनुपेतम अपेत कृत्यम. की अनुपेत म्हणजे त्यांचा उपनयन संस्कार झालेला नाही परंतु अपेत कृत्य म्हणजे कृतकृत्य होते. तर तशीच स्थिती आपल्या ठिकाणीही प्राप्त होईल. शेवटी सोपान काकांना विचारलं तुमचं काय मत आहे. सोपान काका म्हणतात यात एवढा विचार करण्यासारखं काय.
सरळ पैठणला जावं, पत्र आणावं आणि मुंजी करून घ्यावी. आपण काय फार नीच आहोत काय? किंबहुना आमच्यापेक्षाही काही लोक, म्हणजे मोठे मोठे ऋषी सुद्धा हे नीच कुळात जन्माला आले. मग त्यांना कुठं लोकांनी वाळीत टाकलं? त्यांचे तर मुंजा करून घेतले की नाही? किंबहुना आम्ही तर आमच्याच मातापित्यांपासून झालेलो आहोत. आमचे मातापिता काही दुराचारी होते काय? आम्ही जाबालासारखे जारकर्मापासून झालो काय? मग जार कर्मोत्पन्न त्या जाबालाचीही मुंजी झाली. किंबहुना आम्ही वसिष्ठांसारखे दासीपासून झालो काय? आम्ही अगस्तींसारखे कुंभातनं प्रगट झालो काय? वृषलेपासून झालो काय? किंबहुना अधिक मी प्रवचनाची मर्यादा पाहत असताना सांगत नाही, उदाहरणं अनेक समोर आहेत. सोपान काकांचं जे मत आहे ते अभंगातून व्यक्त करतो. पांडवांचे कुळ शोधिता निर्मूळ, कुंड जार गोळ बुद्धी कासी, भक्ती हे सरती जाती न सरती, ऐसी आत्मस्थिती स्वसंवेद्य, दुर्वास वसिष्ठ अगस्ती गौतम हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे, व्यास आणि वाल्मिकी कोण हे कुळ त्यांचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे. म्हणून असं आहे की जन्माने उत्तमत्व नसून तपाने उत्तमत्व येतं, असं काही ठिकाणी चिंतन आहे. त्याचा विचार मांडलेला आहे. विश्वामित्रो वसिष्ठश्च मतंगो नारदादयः तपो विशेष संप्राप्ते उत्तमत्वन्न जातितः, न चर्मणो न रक्तस्य न मांसस्य न चास्थितः, प्राणस्य नात्मनो जाती व्यवहारायोपकल्पिता. तर तपाने उत्तमत्वाला प्राप्त होत असतं, असा विचार मांडून सोपान काकांचं असं म्हणणं आहे की आम्ही तर मातापित्यांपासून शुद्ध कुळामध्येच आलेलो आहोत. यामुळे आपण पैठणला जावं आणि शुद्धीपत्र जे आहे ते मागावं आणि मुंज करून घ्यावी. मग शेवटी थोडासा विचार करून ज्ञानोबारायांच्या आग्रहाला निवृत्तीनाथ महाराजांनी दुजोरा दिला आणि पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणायचं निश्चित केलं आणि इथनं पुढे पैठणला गमन करण्याकरता निघालेले आहेत. आळंदीच्या ब्राह्मणांचं पत्र घेऊन ही भावंड हळूहळू पैठणला पोहोचली. तिथे जाऊन प्रथम गंगेत स्नानविधी केला. तसं तर त्यांना सर्वांनी वाळीत टाकल्यामुळे कोणत्याच विधिकर्माचा अधिकार नव्हता आणि तो अधिकार मिळवण्याकरताच ते आले होते. काय जगात नवल आहे बघा. ज्यांना अधिकार नाही त्यांना कर्माविषयी आस्तिक्य बुद्धी असते, कर्म करावं वाटतं, आणि ज्यांना कर्माचा अधिकार आहे त्यांना कर्म करावंच वाटत नाही. संध्यादी कर्माचा अधिकार असणारे द्विजाती कर्म सोडून देतात, उलट हे ढोंग आहे असं त्यांना वाटतं. या भावंडांनी स्नानविधी केला आणि गंगा स्नान करून हे सर्व भावंड आपल्या आजोळी म्हणजे वडिलांचे मामा विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी पंत यांच्याकडे आलेले आहेत. इथनं पुढचा जो थोडासा चरित्राचा भाग आणि चांगदेव सद्गुरू श्री ज्ञानोबारायांना शरण आले ते कसे आले, असा हा चांगदेव 65चा जो उपक्रम आहे तो प्रस्ताव भाग पुढच्या सत्रामध्ये व्यक्त करून आजच्या प्रथम दिवशी चांगदेव 65ची प्रस्तावना आपण पूर्ण करणार आहोत. वेळेची मर्यादा पाहत असताना आत्ताचं सत्र या ठिकाणी मी थांबवतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। नमः पार्वती पतये। हर हर महादेव हर।